नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत GMC भरती सोलापूरसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर हे क्वेश्चन्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, दीनदयाळ स्पर्श योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आता मी हे सगळे ऑप्शन्स वाचत बसणार नाही, कारण इथे मी हायलाईट करून ठेवलेले आहे उत्तर. तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फिलाटली. क्वेश्चन नंबर 2, द क्राफ्ट्स विलेज स्कीम हा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे? उत्तर, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय. क्वेश्चन नंबर 3, कोणत्या संस्थेने इंडिया डिस्क्रिमिनेशन रिपोर्ट 2022 नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे? आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑस्कफॅम इंटरनॅशनल. क्वेश्चन नंबर 4, IIFL वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार सर्वात श्रीमंत स्वनिर्मित भारतीय महिला कोण आहे? उत्तर, ऑप्शन नंबर बी, फाल्गुनी नायर. क्वेश्चन नंबर 5, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजना सुरू केली आहे? उत्तर, ऑप्शन क्रमांक ए, गोवा. क्वेश्चन नंबर 6, तियान्झो 5 हे मालवाहू अंतराळ यान कोणत्या देशाने प्रक्षेपित केले आहे? उत्तर, ऑप्शन क्रमांक बी, चीन. क्वेश्चन नंबर 7, अलीकडेच ओळखले गेलेले लोफोपेटालम तनाह गंबूत कोणत्या प्रजातीचे आहे? उत्तर, ऑप्शन क्रमांक ए, झाड. क्वेश्चन नंबर 8, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोणत्या कंपनीला ऑनलाईन सट्टेबाजी जाहिरात प्रकाशित करणे थांबवायचे विचारले? उत्तर, ऑप्शन नंबर सी, गुगल. क्वेश्चन नंबर 9, संसदीय समितीच्या अहवालाचे अध्यक्ष कोण आहेत ज्याने कोविड-19 महामारी जागतिक प्रतिसाद, भारताचे योगदान आणि पुढे जाण्याचा मार्ग हा अहवाल मांडला? उत्तर, ऑप्शन क्रमांक बी, BP चौधरी. क्वेश्चन नंबर 10, वीर गार्डियन 2023 सराव हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान होणारा पहिला द्विपक्षीय हवाई सराव आहे? उत्तर, ऑप्शन नंबर बी, जपान. क्वेश्चन नंबर 11, मुकाब हा नवीन विकास प्रकल्प कोणत्या देशाशी संबंधित आहे? उत्तर, ऑप्शन नंबर ए, सौदी अरेबिया. क्वेश्चन नंबर 12, जेफ्री बावा इट इज एसेन्शियल टू बी देअर भारत आणि द्विपक्षीय संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले? उत्तर, ऑप्शन नंबर बी, श्रीलंका. क्वेश्चन नंबर 13, अटाकामा कॉस्मिलॉजी टेलिस्कोप ACT कोणत्या देशात आहे? उत्तर, ऑप्शन नंबर बी, चिली. क्वेश्चन नंबर 14, जागतिक चागस रोग दिवस कोणत्या महिन्यात जगभरात साजरा केला जातो? जागतिक चागस रोग दिवस कोणत्या महिन्यात जगभरात साजरा केला जातो? उत्तर, ऑप्शन नंबर डी, एप्रिल. क्वेश्चन नंबर 15, 1 जानेवारी 2022 पासून स्विगी आणि झोमॅटो सारख्या खाद्यान्न एकत्रित करणाऱ्यांकडून काय GST वसूल केला जाणार आहे? उत्तर, ऑप्शन क्रमांक ए, 5%. क्वेश्चन नंबर 16, नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले कुनोपालपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर, ऑप्शन नंबर ए, मध्य प्रदेश. क्वेश्चन नंबर 17, नुकतेच बातम्यांमध्ये पाहिले गेलेले पांद्रेथान मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? उत्तर, ऑप्शन नंबर बी, जम्मू आणि काश्मीर. क्वेश्चन नंबर 18, नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन कधी साजरा केला जातो? उत्तर, ऑप्शन नंबर बी, 14 मार्च. क्वेश्चन नंबर 19, तावीज सेबर सराव कोणत्या देशाने आयोजित केला होता? ऑप्शन नंबर बी, ऑस्ट्रेलिया. उत्तर. क्वेश्चन नंबर 20, कोणत्या देशाने नवे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अनवर उल हक ककर यांची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, पाकिस्तान. क्वेश्चन नंबर 21, केर पूजा उत्सव कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? उत्तर, ऑप्शन नंबर ए, त्रिपुरा. क्वेश्चन नंबर 22, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापनासाठी नियमावली जाहीर केली? उत्तर, ऑप्शन नंबर ए, जलशक्ती मंत्रालय.
क्वेश्चन नंबर 23. 2023च्या कोणत्या महिन्यात भारतीय बँकिंग प्रणालीची तरलता तुटीत केली गेली? उत्तर ऑप्शन नंबर डी ऑगस्ट. क्वेश्चन नंबर 24. इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स IMST चे संस्थापक कोण होते? उत्तर अल्लादी रामकृष्णन. क्वेश्चन नंबर 25. भारतीय सैन्याच्या संदर्भात प्रचंड म्हणजे काय? उत्तर ऑप्शन नंबर बी हलके लढाऊ हेलिकॉप्टर. क्वेश्चन नंबर 26. कोणता देश भारताला हर्मिस 900 ड्रोन पुरवतो? उत्तर ऑप्शन नंबर बी इस्रायल. क्वेश्चन नंबर 27. कोणत्या राज्याने राज्यातील मेट्रो नेटवर्कसाठी सल्लागार म्हणून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये सहभाग घेतला आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी ओडिशा. क्वेश्चन नंबर 28. कोणत्या देशाने अलीकडेच ग्रीन फ्युल्स अलायन्स इंडिया GFAI उपक्रमाची घोषणा केली आहे, ज्यामुळे भारतासोबत शाश्वत ऊर्जा उपायांमध्ये सहयोगी प्रयत्नांना चालना मिळेल? उत्तर ऑप्शन नंबर बी डेन्मार्क. क्वेश्चन नंबर 29. बातम्यांमध्ये दिसलेली सुबिका पेंटिंग्स कोणत्या समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाशी जोडलेली आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी मितेई. क्वेश्चन नंबर 30. अलीकडे नॉर्थ ईस्ट गेम्स 2024ची तिसरी आवृत्ती कोठे सुरू झाली? उत्तर ऑप्शन नंबर ए नागालँड. तर फ्रेंड्स, आज आपण जवळपास 30 क्वेश्चन्स हे कव्हर केलेले आहेत जनरल नॉलेजचे. तर पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे आपण लवकरात लवकर कव्हर करूत. आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.